श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी मी निवेदिता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. आज आपण ऐकणार आहोत संकष्टी चतुर्थी कथा. तर आजचा आपण सुरुवात करूया. एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असताना अचानक घसरले. तेव्हा त्यांना बघून चंद्र देव हसायला लागले. ते पाहून गणपतीला फार राग आला चंद्राचा. गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्याच्यावर चोरीचा आळ येईल किंवा खोटा आळ येईल. शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी केलेल्या प्रार्थनेमुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवस म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्याच्यावर खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी त्या दिवशी माझे तोंड पाहिल आणि त्याच्यावर खोटा आळ येऊ नये म्हणून त्यांनी काय करावे. तेव्हा गणपतीने सांगितले की त्यांनी माझे संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे तो खोट्या आळातून मुक्त होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर सौम्यंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ श्रीकृष्णाने संकष्ट चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी मान्यता आहे. त्या कथेनुसार फार वर्षापूर्वी यादव कुळात सत्राजित नावाचा राजा होऊन गेला. त्याने 100 वर्ष सूर्याची उपासना केली आणि सूर्याला प्रसन्न करून घेतले. प्रसन्न होऊन सूर्याने त्याला समंतक मणी दिला. हा मणी तेजाने प्रतिसूर्यच होता. या मण्यामुळे राजास दररोज सोने प्राप्त होई. त्यामुळे सत्राजित राजा दररोज सहस्त्र भोजन घालायचा. सत्राजिताकडील समंतक मण्याविषयी श्रीकृष्णाला समजल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताकडे या मण्याची मागणी केली. परंतु सत्राजिताने तो मणी देण्यास सक्त नकार दिला. पुढे एक दिवस सत्राजिताचा बंधू प्रसेन हा समंतक मणी गळ्यात घालून अरण्यात शिकारीसाठी गेला होता. एका सिंहाने त्याच्यावर हल्ला करून प्रसेनाला ठार मारले आणि तो दिव्य मणी पळविला. पुढे त्या सिंहास जांबुवंत नावाच्या राजाने ठार मारून तो समंतक मणी आपल्या कन्येच्या गळ्यात बांधला. इकडे प्रसेन समंतक मणी घेऊन नाहीसा झालेला पाहून सत्राजित राजाने हे श्रीकृष्णाचेच कारस्थान आहे असा असल्याचा आरोप केला. ही गोष्ट जेव्हा श्रीकृष्णास कळली तेव्हा आपल्यावरील चोरीचा आळ दूर करण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः प्रसेनाच्या शोधात निघाले. प्रसेनाला शोधत शोधत श्रीकृष्ण अरण्यात येऊन पोचले आणि पाहतो तर काय, एके ठिकाणी प्रसेन मरून पडलेला होता. जवळ सिंहाच्या पाऊलखुणा उमटलेल्या होत्या. त्याचा पाठोपाठ करत श्रीकृष्ण जांबुवंताच्या गुहेपाशी येऊन पोहोचले व समंतक मणी शोधू लागले. अचानक परपुरुष आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबुवताच्या कन्येने आरडाओरड सुरू केली. तिचे ओरडणे ऐकून जांबुवंत तेथे आला. त्याने श्रीकृष्णावर हल्ला केला. त्या दोघांचे युद्ध 21 दिवस चालले. त्यामुळे द्वारकेत घबराहट चालू झाली. गोकुळात नंद यशोदेला या युद्धीची वार्ता कळली. तेव्हा ते कृष्णाच्या काळजीने व्याकुळ झाले. त्यांनी संकटहर्ता श्री गणेशाची संकष्टी चतुर्थी व्रत करू लागले. श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने श्रीकृष्णास विजय प्राप्ती झाली. जांबुवंताने सम्यक मणी आणि आपली कन्या जांबुवती श्रीकृष्णास दिली. गोकुळात द्वारकेत सगळीकडे आनंदी आनंद झाला. श्रीकृष्णावर समंतक मणी चोरल्याचा आळ आला. त्याचे कारण असे सांगतात. पूर्वी भाद्रपद गणेश चतुर्थी दिवशी सायंकाळी गोपाळांसह रानातून घरी येताना उमटलेल्या गायीच्या खुरांच्या ठशात पावसाचे पाणी साचले होते. त्या पाण्यात श्रीकृष्णाने चंद्र पाहिला होता. परंतु संकष्टी चतुर्थी व्रताच्या प्रभावाने श्रीकृष्णावरील चोरीचा आळ दूर झाला. श्रीकृष्णाने समंतक मणी सत्राजिताला परत दिला. सत्राजिताने श्रीकृष्णाची माफी मागितली आणि आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णास दिली. म्हणून दर महिन्याच्या कृष्ण चतुर्थीस संकष्ट चतुर्थीचे व्रत करतात. या व्रतामुळे संकटहर्ता
श्री गणेशाची कृपा लाभते. भक्तांची संकटे दूर होतात. त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारक चतुर्थी विशेष फलदायी आणि महत्वाची मानतात. दर महिन्यात चतुर्थी करणे शक्य नसल्यास प्रत्येकाने निदान वर्षातून या 2 तरी चतुर्थीचा उपवास नक्की करावा. तर अशा प्रकारे ही गणपतीची म्हणजे आपल्या गणपती बाप्पाची संकष्टी चतुर्थीची कथा आहे. तर ही नक्की ऐका. ऐकल्याने, वाचल्याने सुद्धा आपल्याला त्याचे भरपूर लाभ होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.